ती 4 धावा. हॅलो चेक, माईकला आवाज द्या. चेक. ओहो, बॅकफुट वरती गेलेत निलेश खैरे. ऑन फायर. यापूर्वी चौकार आणि हा बिग 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 सिक्सर. 2 चेंडू आतापर्यंत निलेश खैरे यांनी मैदानावरती खेळलेले आहेत आणि त्या 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्यात. पहिल्या चेंडूवरती कृष्णा कालेकर पुलरलेनच्या बॉलवरती 1 धाव त्यांनी मिळवली. राजेश करजावणे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेला. मिडॉनला फिल्डर बॉलच्या मागे आले. चांगली फेकी. 1 धाव चपळ गतीने पूर्ण होते. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी. या हंगामामध्ये आपण हडशी संघाला मित्रांनो पाहिलं. भरपूर क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळल्यात. जवळपास प्रत्येक स्पर्धा म्हणून आपण एका दुसरी स्पर्धा जर मिस केली तर सर्व स्पर्धांमध्ये क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेत. परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याचं तिथे नक्कीच आपण पाहतोय योग यापूर्वी आलेला नाही. आज मौका भी है और दस्तूर भी है असं म्हणावं लागेल. बावधन करंडकामध्ये बावधन संघाला पराभूत करून ते बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार की घरच्या मैदानावरती आपला दबदबा निर्माण करणार बावधन स्पोर्ट क्लब. पाहूया काय होणार या सामन्यामध्ये. यावेळेस चेंडू बुंद्यात टाकलेला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आदित्यकडून पहिल्या प्रयत्नात चेंडू हातात येत नाहीये. त्यानंतर 1 धाव जी धावफलकावरती ऍड होते. स्कोरकारवरती 14 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन होते. ऑन साइडला वाईडिश डीप मिड विकेट आणि ऑफ साइडला जर तुम्ही पाहिलं तर डीप कव्हर या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत तैनात केलेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. परंतु आता कव्हरच्या फिल्डरला 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतलंय आणि लॉंग ऑनच्या फिल्डरला सीमारेषेच्या लगत नक्कीच त्या ठिकाणी तैनात केलेले पाहायला मिळते. वारंवार केले जाणारे फेरबदल 30 या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याच्या शेजारीच शॉर्ट मिड विकेट आहे. आखो टप्प्याचा बॉल इनफिल्डला बीट करत चेंडू डीप मध्ये मिड विकेटला रोहन आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. सरपंच सुनील भाऊ कळमकर यांच्या संघ मालकीचा असणारा हडशी संघ. चला विनंती आहे टीम मीटिंग कृपया टाळायचं, घाई करायचे. दुसऱ्या डावामध्ये बावधन संघ आपल्याला फलंदाजी करायची याची देखील नोंद घ्या. वेळ वाचवा. पहिली ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती 15 धावा आल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये मॅन फ्रॉम बावधन एक्सप्रेस प्रशांत कोकाटे जो सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सुलतानबाई शेख यांचं प्रामुख्याने आगमन झालेलं आहे आणि प्रभातचे पत्रकार सन्मान्य सागरजी येवले साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. तर जाऊया सामन्याकडे. क्वार्टर फायनलची लढत. परत एकदा बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे अजिंक्यची चांगली फिल्डिंग. निलेश खैरे यापूर्वी 4 चेंडू खेळले. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा त्यांनी बनवल्या. कृष्णा कालेकरनं 2 चेंडू खेळले, 2 धावा बनवल्या आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला चेंडू निर्धावानं सुरुवात या षटकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. बावधन करंडक. ओ यावेळेस व्हॉट अ पिकअप शॉट. धीम्या गतीचा बॉल. चेंडूवरती बोट जरूर फिरवली परंतु एक खतरनाक पिकअप शॉट आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार लॉंग ऑनला. आणि या षटकारासोबतच धावफलकावरती 21 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 21. परत एकदा बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतो मैदानावरती 1 धाव प्राप्त होते. कृष्णा कालेकर या अगोदरचा प्री क्वार्टरचा सामना आपण पाहिला मित्रांनो. अष्टपैलू कामगिरी केली. 6 धावांनी 50 मिस झाले परंतु मैदानावरती एक अफलातून फलंदाजी. कृष्णा कालेकर या खेळपट्टीवरती नक्कीच फलंदाजी करायला आवडतं आणि मैदानावरती आता या महत्त्वाच्या सामन्यामध्ये
ओ हो यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय चांगला बॉल होता आणि फलंदाजही मिस झाले त्या चेंडूवरती. अगदी काहीशा फरकाने तिकडे फलंदाज बचावले देखील असं आपण म्हणू. चेंडू नक्कीच 22 धावा धावफलकावरती. षटक मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं आपण पाहतोय. प्रत्येकदा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडून झालेली चूक. अगदी हाताच्या जवळून चेंडू जातोय तो सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कृष्णा कालेकरच्या बॅटमधून रन्स यायला सुरुवात झालीये. मिसफिल्ड आणि त्यानंतर रन चालू होताना पाहायला मिळत आहे. चौकार आलाय. या चौकाराने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 26 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये 5 चेंडूंवरती आतापर्यंत 11 धावा मैदानावरती आपण नक्कीच येताना पाहतोय. धावफलक 26 अंकावरती जे नक्कीच आपण पाहतोय. दरम्यानचा चेंडू मैदानावरती कव्हर्स मध्ये लॉब केला. डीपला फिल्डर आहेत. परत एकदा खराब फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर अगदी सहज पद्धतीनं 2 धावेंमध्ये होतंय आणि हा एक धावा निश्चितच या सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 28 धावा मैदानामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं मैदानामध्ये रंगलाय. षटक मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच इथे तिसऱ्या क्रमांकाचं घेऊन ओव्हर नंबर 3 साठी सौरभ कदम या अगोदरच्या सामन्यांमध्ये नक्कीच तो सामन्यासाठी अवेलेबल पाहायला मिळाला नाही. परंतु क्वार्टर फायनलचा सामना आणि त्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये निश्चितच तिथे सौरभ आपल्या संघासाठी नक्कीच सज्ज होतोय. बौद्धन स्पोर्ट क्लब संघातील खऱ्या अर्थानं एक तेज तर्रार गोलंदाज आणि ज्या वेळी संघ अडचणीत सापडलेला असतो त्यावेळी सौरभ कदम हा गोलंदाज संघासाठी तारणहार म्हणून समोर येताना आपण पाहिले. पहिलाच बॉल बुंद्यात टाकला. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. चेंडूवरती 1 धाव नक्कीच प्राप्त होते. स्पर्धेच्या निमित्तानं आमचे परम मित्र सागरजी शिर्के सर प्रामुख्याने उपस्थित आहेत. एक उत्कृष्ट समालोचक आणि निश्चितच आपण गुणवंत स्कोरर, एक चांगले अंपायर, एक ऑलराऊंडर भूमिका पार पाडणारे सागरजी शिर्के सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ. ऑन स्ट्राईक फलंदाज कृष्णा. अगोदरच्या बॉलवरती 1 धाव आली. त्यानंतर नक्कीच क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार परिवर्तन. थोडीशी घाई करायची टीम. वेळ वाचवायचा आहे. हो यावेळेस देखील मैदानावरती वारंवार आपण पाहतोय ऑन साइड हा स्ट्रॉंग झोन नक्कीच कृष्णा कालेकरचा आहे. परंतु मित्रांनो या अगोदर बरेचसे फटके त्यांना आपण कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळताना पाहिले. परंतु आता मन बनवलं होतं की बॅक डीप इंटू द क्रीज जाऊन हा चेंडू मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. अगदी बॅट वरती घेऊन ऑन साइडला खेळायचा आणि यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू हाय हाय अप इनटू द स्काय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा कालेकरचा वार. षटकार. या षटकारानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड 35. 35 धावा मैदानामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3. पस्तीस धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानावरती आपण पाहतोय. कृष्णा कालेकरची बॅट बोलू लागली. यावेळेसचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सुंदर हिट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बीट झालेत. बॉल जाईल तो बाउंड्री लाईनच्या पार. रन्स मिळतायत 4. षटकारा पाठोपाठ आलेला हा खणखणीत चौकार. 39 धावा धावफलकावरती आहे. सौरभ कदमच्या षटकाचे नक्कीच 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसरा आणि चौथ्या चेंडूवरती काउंटर अटॅक. एका पाठोपाठ एक मोठे फटके, षटकार आणि चौकार आपण पाहिला. आणि धावफलकावरती 39 धावा, 39 रन, लॉस ऑफ 0. एकही विकेट बाद नक्कीच गेलेली नाहीये. अविरतपणे ही भागीदारी सुरू आहे. सौरभ कदम ही भागीदारी मोडण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार तो देखील यॉर्कर लेंथ हिट करतोय आणि आता मैदानावरती नक्कीच चांगल्या पद्धतीचा हा यॉर्कर टाकला गेलाय. त्याच्यावरती सिंगल मिळाली आणि या सिंगल सोबतच धावफलकावरती 40 धावा. 8 चेंडू 20 धावा. निलेश खैरे
कृष्णा कालेकर 9 चेंडू 19. जवळपास दोन्ही फलंदाज सेम स्ट्राईक रेटनं खेळ मैदानावरती साकारतायत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, एक मोठा बिगिट गरजेचा हडशी संघासाठी. निलेश खैरेच्या बॅटमधून इथे मैदानावरती एक चांगला प्रहार आणि नक्कीच गॅप शोधत एक्स्ट्रा कव्हर्सला निलेश खैरेच्या बॅटमधून येतो एक सनसनी चौकार. 3 षटकं संपली जात आहेत. धावफलकावरती 44. 44 धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं आपण पाहिलं मित्रांनो, खरं तर गेले काही सीझन्स मध्ये प्रवीण साठे हा खेळाडू आपल्याला हडशी संघाकडून सातत्यानं ओपनर बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. परंतु आता निश्चितच संघानं जबाबदारी ओळखली की टॉप ऑर्डरमध्ये प्रवीण साठे जर विकेट गेल्यानंतर मिडल ऑर्डर्समध्ये ज्या रन्सची गरज असते त्या रन्स कमी येतात. त्यामुळे आता प्रवीण साठेला नक्कीच आपण मिडल ऑर्डरमध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय. तर टॉप ऑर्डरमध्ये निलेश खैरे आणि कृष्णा कालेकर ही जोडी आग ओकणारी फलंदाजी करते. प्रत्येक मॅच मध्ये धावेंचा मोठा डोंगर या बावधन करंडकामध्ये या दोन्ही खेळाडूंनी उभा केलेला आहे. प्रशांत कोकाटे बॉलिंग मार्कवरती आलेत. वॉट स्ट्रोक, पावलांचा नक्कीच इथे वापर आपण पाहतोय आणि तिथे चेंडू जातोय तो पुन्हा एकदा सीमारशीच्या पलीकडे. एक पाय उचलला आणि त्यानंतर आपण पाहतोय तिथे मैदानावरती एक आणखीन पिकअप शॉट मैदानावरती पाहायला मिळाला. कृष्णा कालेकर या षटकारासोबतच टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. हडशी संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाज विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करतायत. बावधन करंडक ही स्पर्धा आपल्या नावावरती करायची. आणखीन एक लाफेड फटका, उंच, लांब लांब, खूप लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कृष्णा कालेकरचा आणखीन एक षटकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. कृष्णा कालेकरची इनिंग मित्रांनो आपण पाहतोय 11 चेंडू खेळलेले आहेत. 31 धावा आतापर्यंत कृष्णा कालेकरनं बनवल्यात, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकार. तर दुसऱ्या बाजूला निलेश खैरे 9 बॉल 24, 2 षटकार 2 चौकारासोबत तो मैदानावरती खेळतोय. फलकावरती 56 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. कृष्णा कालेकर ऑन स्ट्राईक तयार. हो, यावेळेस स्लोअर वन टाकलाय, चेंडूवरती बोटो रोल केली, बॅकअप द एंड डिलिव्हरी टाकली. टप्पा नक्कीच आपण पाहतो मैदानावरती पडल्यानंतर वळण घेतलं चेंडूनं आणि थेट यष्ट्यांच्यावरून चेंडू विकेट किपर राजेश करंजावणीच्या हातामध्ये स्थिरावला. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न कृष्णाचा होता. बॅट पासून बराचसा दूर राहिला बॉल आणि तिकडे मैदानावरती धाव येत नाहीये. 56 धावा धावफलकावरती. ओ हो, परत एकदा आणखीन एक स्लॉट मधील बॉल फेकलाय तो पलीकडच्या पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 62 धावा धावफलकावरती. नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये ज्या पाहायला मिळतात षटक क्रमांक 4 आणि या 4थ्या षटकामध्ये 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि त्या 4 चेंडूंपैकी 3 षटकार आलेत. तितकं सोपं नाही बावधन संघातील खेळाडूंवरती हा अटॅक करणं, कारण सातत्याने याच मैदानावरती घरच्या मैदानावरती सराव करणारे खेळाडू आणि त्यांच्या विरुद्धामध्ये आता नक्कीच इथे कृष्णा कालेकर. स्टान्स बघाल तुम्ही, अगदी बॅक डीप इंटू द क्रीज उभ्या आहेत, स्टंपच्या अगदी जवळ आहेत आणि बॅकफूट वरतून फटके खेळतायत. हो हो, प्रचंड वेग आणि हा चेंडू नक्कीच मैदानावरती एक धाव जी निश्चितच असेल डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मैदानावरती जी आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक. 3 षटकार 1 सिंगल अशा 19 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. प्रशांत कोकाटेचा शेवटचा बॉल. सामना करतो निलेश खैरे, मॅन फ्रॉम हाडशी. यावेळेस चेंडू लेंथ बॉल होता, टप्पा मागे ठेवून नक्कीच आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे नक्कीच आपण पाहतोय आणि तिथे 1 रन शॉट पंच या ठिकाणी कळत आहेत. कृष्णा कालेकर आपण पाहतोय तिथे शॉर्ट रन घेताना पाहायला मिळाले. 2 रनसाठी प्रयत्न होता, बरीचशी घाई केली गेली. पंचांनी अगदी प्रथम दर्शनी तिथे पाहिलं. यष्टांच्या पाठीमागून राजेशची देखील नजर पडली, कमेंटरी बॉक्स मधून आमची देखील नजर तिथे पडली आणि अगदी लाईनच्या बराचसे पाठीमागे बॅट ड्रॅग केली. मैदानावरती एकच धाव मिळेल. 4 ओव्हर संपल्यात. धावफलकावरती 64 धावा, 16ची धावगती
चांगला करंट रन रेट मैदानावरती आपण पाहतोय. 64 झाल्या 4 ओव्हरमध्ये. अजून मैदानावरती जर शेवटच्या ओव्हरमध्ये याच धावा गतीने रन्स आल्या तर मित्रांनो 5 ओव्हरमध्ये 80 धावा किंवा त्यापेक्षा अधिक रन्स आपण मैदानावरती पाहू शकतो. कारण दोन्ही बॅट्समन सेट झालेले आहेत. कृष्णा कालेकर, निलेश खैरे या दोन फलंदाजांच्या बॅटवरती चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट होत आहेत. त्यामुळे आता मैदानावरती निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये काय मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. राहुल दगडे राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा मैदानावरती राईट हँडर बॅटर साठी करतोय. विथ अँगल चेंडू मैदानावरती टप्पा पडल्यानंतर थोडासा तिथे बाहेर निघाला आणि हा चेंडू मैदानावरती निर्धाव आलाय. डॉट बॉल न सुरुवात शेवटच्या ओव्हरची झाली. ओहो कृष्णा कृष्णा आणि कृष्णा जिकडं तिकडं पाहावं तिकडं कृष्णा कालेकरच्या बॅट मधून मैदानावरती मोठे फटके आणि आणखीन एक षटकार. या षटकारासोबतच धावफलकावरती वाढ 70 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 70 धावा आहेत. षटक मैदानावरती 5व्या क्रमांकाचं. राहुल दगडेने पहिला चेंडू सुरेख टाकला परंतु दुसऱ्याच बॉलवरती कृष्णा कालेकरचा ब्लास्ट. ओहो हो यावेळेस इलिव्हेशन तितकंसं प्राप्त झाले नाही. बॉल हवेमध्ये स्टँडच्या पाठीमागे राजेश आणि तिकडे 1 रन डिक्लेअर स्वरूपाची एक धाव पंच या ठिकाणी कळवतात. एका धावेनं धावफलक आता पुढे जाईल. मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय टीमची धावसंख्या 71. यावेळेस निलेश खैरेच्या बॅटमधून अटॅक. अडीच लॉंगर मधून अजिंक्य नक्की चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे नक्कीच होईल. कृष्णाकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती निश्चितच येत आहेत. एक षटकार कृष्णा कालेकरच्या बॅटमधून संघाला गरजेचा आणि वैयक्तिक माइलस्टोन गाठण्यासाठी कृष्णा कालेकरला एका षटकाराची गरज आहे. वैयक्तिक 44 वरती खेळतात कृष्णा कालेकर. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 44 हा अंक त्यांना लकी ठरला नव्हता. 44 वरती ते बाद झालते परंतु आता पाहिजे एक षटकार. ओ हो हो उंच लांब लांब खूप लांब आणि कृष्णा कालेकरचं ते सेलिब्रेशन. बडे मॅच का बडा खिलाडी कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट मॅन फ्रॉम हडसी कृष्णा कालेकर. वैयक्तिक 18 चेंडू आणि 50 धावींची खेळी बावधन करंडकामध्ये नक्कीच आपण पाहतोय रेकॉर्ड केलाय कृष्णा कालेकरनं. अजून एक चेंडू शिल्लक. ओ टप्पा बॉल होता उडवलाय चेंडू हवे स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक चेंडू सीमा